आमदार रोहित पवार फेलोशिपसाठी आता आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भेटीला पोहोचल्याचं समजतंय। सलग 6 दिवसांपासून पुण्यातील गुंडलक चौकात हे आंदोलन सुरू आहे। 2 वर्षाची सारथी बार्टी महाज्योती फेलोशिप मिळत नसल्यानं हे विद्यार्थ्यांचं आंदोलन 6 दिवसांपासून सुरू आहे। काही विद्यार्थी या आंदोलनामध्ये उपोषणाला सुद्धा बसलेले आहेत, त्यामुळे काही जणांची तब्येत सुद्धा बिघडली आहे। त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल सुद्धा करण्यात आलंय आणि याच विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आमदार रोहित पवार हे पोहोचलेले आहेत आणि त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार सध्या आपल्यासोबत आहेत। बालाजी, आपण दृश्य बघतोय, आमदार रोहित पवार पोहोचलेले आहेत उपोषणस्थळी, सध्याची परिस्थिती। नक्कीच आमदार रोहित पवार जे उपोषणाला विद्यार्थी बसले त्यांची भेट घेण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। गेल्या 6 दिवसापासून हे विद्यार्थी गेल्या 2 वर्षापासून त्यांची फेलोशिप मिळावी यासाठी आंदोलनाला बसलेले आहेत। वेगवेगळ्या संघटना पाठिंबा देत आहेत, मात्र सरकार याची दखल घेत नाही। त्यामुळे काही विद्यार्थी उपोषणाला बसली होती, त्यांची तब्येत खालवली होती, त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्यानंतर आज रोहित पवार जे आहेत ते या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन सरकार दरबारी मांडण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत, नेमकी अडचण काय हे जाणून घेत आहेत। यामध्ये सारथी अंतर्गत कृषी संशोधन करणारे विद्यार्थी आहेत, वेगवेगळ्या विषयावर विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक विषयावरती जे विद्यार्थी फेलोशिप करतात त्या सर्वच विद्यार्थ्यांना गेल्या 2 वर्षापासून कुठलीही फेलोशिप मिळाली नाही आणि त्यामुळेच हे विद्यार्थी जे आहेत ते आंदोलनासाठी बसलेले आहेत। सलग 7वा दिवस जो आहे तो आज आंदोलनाचा आहे। आता तरी सरकार दखल घेणार का किंवा रोहित पवारांच्या माध्यमातून आंदोलन मिटणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता मात्र रोहित पवार या सगळ्यांशी बोलून विषय समजून घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गौरी, नक्कीच बालाजी, खरं तर या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।